नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील साळुंके पुन्हा एकदा तुमचं OLS एज्युकेशन या चॅनलवर स्वागत करतो। बघा, जो काही मागची जी काही लेक्चर आपण मागचं घेतलं होतं ते होतं ब्लड सर्क्युलेशन, यावर आपण ते लेक्चर चालू केलं होतं। जी काही ब्लड सर्क्युलेशन आहे ती सिस्टम समजून घेत असताना बऱ्यापैकी जो काही पार्ट होता तो आपण मागचा म्हणजे अभिसरण संस्था कशा पद्धतीने मानवाच्या शरीरामध्ये कार्य करते ते मी तुम्हाला तिथं समजून सांगितलं होतं। मग त्यामध्ये मी तुम्हाला जे काही कॅपलरीज असतील, व्हेन्स असतील, त्यानंतर ज्या काही धमन्या आपण त्याला म्हणतो, म्हणजे अशा जे आरोटा, अशा पद्धतीनं आर्टरीज कशा असतात हे तुम्हाला सगळं मी तिथं समजून सांगितलं होतं। मग बघा, त्यातलाच आपला जो काही भाग राहिला होता कंटिन्यू आपल्याला घेणं शक्य झालं नाही, तो काही आहे लेक्चर वाढला असतं म्हणून काय मी म्हणलो होतो की पुढच्या लेक्चरमध्ये मी काय करेल तो कंटिन्यू भाग करेल। बघा, त्या रक्ताभिसरण शिकत असताना त्याच्या पुढचा जो काही आपला भाग राहिला होता, आपलं काय चालू होतं, रक्त, ह्या ब्लड बद्दल काय करायचं होतं आपल्याला, ब्लड बद्दल आपल्याला डिटेल स्वरूपात आपल्याला माहिती बघायची होती की बाबा नेमकं ब्लड काय आहे, ब्लड कशा पद्धतीने आहे, त्या ब्लड मध्ये काय काय असतं, तो सर्व ब्लडचा भाग आपल्याला काय करायचा होता, कव्हर करायचा होता। बघा, जो काही मुख्यतः दोन घटकांनी बनलेलं असतं जे काही असतं मानवी रक्त आहे ते किती घटकांनी, दोन घटकांनी ते बनलेलं असतं। त्यातला पहिला जो घटक आहे प्लाझ्मा, कोणता घटक आहे, प्लाझ्मा, आणि दुसरा जो आहे ब्लड सेल्स, कोणता, प्लाझ्मा आणि ब्लड सेल। बघा, ही फिगर आहे, यामध्ये तुम्हाला हे काही दिसत आहे पहा, ही जे काही आर्टरी आहे, आर्टरीचा जो काही आतला भाग आहे या पद्धतीने आपण ती फिगर घेतलेली आहे। बघा, हे जो काही रेड कलरचं दिसत आहे ते सगळं तुम्हाला काय दिसत आहे, ब्लड दिसत आहे, रक्त दिसत आहे। मग या रक्तामध्ये काय आहे, या रक्तामध्ये वेगवेगळे घटक असलेले आपल्याला बघायचे आहेत, त्या घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। बघा, हे जे काही सेल दिसत आहेत पहा, आरबीसीस तुम्हाला दिसत आहेत, काय दिसत आहेत, आरबीसी यामध्ये असतील, त्यांना सेलचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत। मग या ब्लड सेल काय तीन प्रकारचे आहेत, प्लेटलेट्स आहेत, त्यानंतर आरबीसी आहेत, डब्ल्यूबीसी आहेत, त्या ज्याला आपण लाल पेशी, पांढऱ्या पेशी असं म्हणतो, रक्तबिंबिका। अशा पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला ते शिकायचं आहे किंवा टप्प्याटप्प्याने आपण ते बघणार आहोत। त्या अगोदरचा अजून एक भाग आहे प्लाझ्मा। काय आहे प्लाझ्मा, काय असतो प्लाझ्मा, हा प्लाझ्मा सुद्धा आपल्याला डिटेल स्वरूपात बघायचा आहे, नेमका रक्तामध्ये प्लाझ्मा काय असतो। बघा, ह्या कोरोना काळामध्ये तुमच्या बऱ्यापैकी कानावर शब्द आला असेल की प्लाझ्मा थेरपी कोरोनावर काय आहे, इफेक्टिव्ह आहे किंवा काय आहे, त्याच्यावर उपयोगी ठरत आहे। मग नेमका प्लाझ्मा काय हा सुद्धा आपल्याला माहित करून घेणं गरजेचं आहे। मग परीक्षेच्या दृष्टीने ते कसं महत्वाचं आहे, त्यातलं काय आपल्याला विचारू शकतात, एवढ्या गोष्टी काय करणार आहोत आपण बघणार आहोत। चला मग आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया, नेमकं प्लाझ्मा म्हणजे काय। बघा, रक्तातला जो काही रंगहीन, कसा पहा, रंग नसलेला, रंगहीन असा फिकट आणि पिवळसर जो काही अल्कली माध्यम स्वरूपात असतो, अल्काईन स्वरूपात जो काही असतो त्याला काय म्हणलं जातं, जो काही द्रव्य असतं त्याला काय म्हणलं जातं, रक्तद्रव्य, त्याला मराठीत काय म्हणा, रक्तद्रव्य किंवा प्लाझ्मा। हा प्लाझ्मा शब्द बऱ्यापैकी काय झालेला आहे, परवलीचा झालेला आहे। हाच शब्द बऱ्यापैकी तुम्हाला परीक्षेला सुद्धा विचारलेला आहे, पण रक्तद्रव्य त्याला मराठीमध्ये म्हणतात, हे सुद्धा लक्षात असू द्या। पहा, मग प्लाझ्मा काय आहे। बघा, प्लाझ्माचा जर विचार केला, जर रक्त आपण डोळ्यासमोर घेतलं तर रक्तामध्ये जवळजवळ किती टक्के, 55% भाग, किती टक्के भाग, 55% भाग हा कशाचा असतो, प्लाझ्माचा असतो। कशाचा, प्लाझ्माचा असतो। मग 55% भाग रक्तामध्ये प्लाझ्माचा असतो। मग या 55% बघा, या 55% 90%, किती टक्के, 90%, 90% तुम्हाला काय दिसेल, फक्त पाणी दिसेल, किती, 90%। त्यानंतर जे काही 7% आहे, 7% जे आहे ते तुम्हाला 7% काय, प्रोटीन तुम्हाला दिसतील, जे काही वेगवेगळे प्रोटीन आहेत ते 7% इतके प्रोटीन तुम्हाला त्यामध्ये आढळतील। आणि राहिलेला भाग जो काही 3% आहे, काय आहे, 3% इतर असेंद्रिय पदार्थ जे असतात बायकार्बोनेट स्वरूपात, ते असेंद्रिय पदार्थ हे 3% स्वरूपात तुम्हाला बघायला मिळते। बघा, मग परीक्षेच्या दृष्टीने जर आपल्याला याच्याकडे बघायचं झालं तर आपल्याला विचारू काय शकतात। बघा, ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपलं एकच टार्गेट असलं पाहिजे की बाबा थेरी आपण वाचत आहोत, तर मग परीक्षेला प्रश्न सेट कसा होऊ शकतो, जो काही पेपर सेटर आहे तो कशा पद्धतीने आपल्याला विचारू शकतो। विचारतील काय तुम्हाला, एक तर प्लाझ्मा म्हणजे काय तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, त्या दृष्टीने तो विचारेल काय, किंवा रक्तामध्ये प्लाझ्माचा नेमका किती टक्के भाग असतो, तो 55% असतो। मग या 55%चं जर डिस्ट्रीब्युशन आपण केलं तर 90% पाणी, 60% प्रथिन आणि 3% काय, जे कार्बोहायड्रेट असतील किंवा असेंद्रिय पदार्थ आपण त्यांना म्हणतो, अशा पद्धतीचे तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळतात। बघा, मग
त्यानंतर पहा रक्तद्रव्यामध्ये मुख्यतः 4 प्रकारचे प्रथिनं सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात. हे जे काही 4 प्रकारचे प्रथिने आहेत ते किती 7% जे आहेत प्रथिनं, ते त्या 7%मध्ये हे 4 प्रकारचे प्रथिनं सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात. ते कोणते प्रथिने आहेत ते आपण बघणार आहोत. त्यानंतर खाली हे फिगर बघा, यामध्ये तुम्हाला हे संपूर्ण काय आहे, हे संपूर्ण मिळून काय बनत असतं पहा, रक्त बनत असतं. बघा मग काय रेड ब्लड सेल आहेत त्या तुम्हाला दिसत आहेत. त्यानंतर ह्या प्लेटलेट दिसत आहेत पहा, रक्त गोठण्यासाठी कशा पद्धतीने त्यांचं गरज लागते किंवा त्यांची मदत होत असते आपण बघूया. त्यानंतर फक्त रक्ताचा भाग काय असतो हे तुम्हाला सांगतो आहे, प्लेटलेट्स. त्यानंतर व्हाईट ब्लड सेल्स आहेत पहा, ज्या व्हाईट ब्लड कार्पस्कल त्याला म्हणलं जातं, ह्या व्हाईट ब्लड सेल सुद्धा आपल्या रक्तामध्ये असतात. त्यांना सैनिक पेशी म्हणतात. ज्यावेळेस मी तुम्हाला WBC शिकवणार आहे त्यावेळेस तुम्हाला डिटेल स्वरूपात त्या सांगणार आहे. त्यानंतर बघा हे जी काही तुम्हाला काय आर्टरी दिसते आहे, त्या आर्टरीमध्ये बघा काय आहेत, वेगवेगळ्या ब्लड व्हेसल्स तुम्हाला इथं ही ब्लड व्हेसल बघायला मिळते आहे. यामध्ये बघा ही जे काही आहे काय दिसत आहे पहा, ह्या RBC दिसत आहेत, RBC. त्यानंतर हे जे काही थोडंसं तुम्हाला काही हे जे व्हाईट कलरचं दिसत आहे ते काय आहे ते व्हाईट ब्लड सेल्स आहेत. आणि ह्या ज्या काही छोट्या छोट्या स्वरूपात अशा प्लेट सारख्या दिसत आहेत त्या काय आहेत, प्लेटलेट्स, म्हणजे त्याला रक्तबिंबिका असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि हा मधला जो काही भाग आहे पहा, लिक्विड स्वरूपातला, हा द्रव स्वरूपातला जो काही पिवळसर भाग दिसतो आहे तो काय आहे, तो आहे प्लाझ्मा. हा प्लाझ्मा आपण अभ्यासत आहोत, हा प्लाझ्मा आपण समजून घेत आहोत. मग बघा या प्लाझ्मामध्ये कोणकोणती प्रथिनं असतात हे प्रथिनं सुद्धा बऱ्यापैकी तुम्हाला विचारलेलं आहे. मार्केटमध्ये जे काही पुस्तक आहेत सगळ्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे प्रथिनं दिलेले आहेत. जोड्या लावायला तुम्हाला विचारू शकतात किंवा कोणत्या प्रथिनाचं काय काम आहे त्या प्लाझ्मामध्ये, तर ते सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्या दृष्टीने आपल्याला हे बघणं गरजेचं आहे. बघा ग्लोब्युलिन नावाचं जे काही प्रथिन आहे त्याचं काम काय आहे, अँटीबॉडी तयार करण्याचं काम आहे. अँटीबॉडी काय आहेत, अँटीजन काय आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. जे काही आरोग्य विभाग आपण जे ॲपवर कोर्स टाकलेला आहे त्या कोर्समध्ये डिटेल स्वरूपात मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे. बघा अँटीबॉडीज काय असतात तुम्हाला सांगितलं की बाबा ह्या कोरोनाच्या काळामध्ये काय प्लाझ्मा थेरपी केली इफेक्टिव्ह ठरली किंवा उपयोगी ठरली, हे तुम्ही न्यूजपेपरमध्ये वाचलं असेल किंवा न्यूजमध्ये बघितलं असेल. मग प्लाझ्मा थेरपी उपयोगी ठरली तर काय आहे, ज्यावेळेस कोरोनाचा जो काही विषाणू आहे तो आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो, अँटीजन स्वरूपात एंटर करतो. बघा काय जो अँटीजन स्वरूपात तो एंटर करत असतो. मग एंटर केल्याच्या नंतर त्याला प्रतिकार करण्यासाठी किंवा त्याला थोपवण्यासाठी का आपलं शरीर काय करत असतं, अँटीबॉडीज तयार करत असतं. ज्या काही अँटीबॉडीज आहेत ते कुठं, प्लाझ्मामध्ये. हे जे काही ग्लोब्युलिन नावाचं जे काही प्रथिन आहे त्या अँटीबॉडीज तयार करत असतं. मग एकदा जर त्याच्या विरोधात लढण्यासाठी ज्या काही अँटीबॉडीज तयार झालेल्या असतील, एखाद्या व्यक्तीला कोरोना तो पॉझिटिव्ह आहे आणि नंतर तो काही कालांतरानंतर तो काय झाला, कोरोना निगेटिव्ह झाला, म्हणजे काय झालं, त्याला लढण्यासाठी काय अँटीबॉडीज त्याच्या प्लाझ्मामध्ये तयार झालेल्या आहेत. मग त्या अँटीबॉडीज काय केल्या जातात, म्हणजे त्याच्या रक्तामधून तो प्लाझ्मा काढला जातो आणि जो दुसरा जो काही पॉझिटिव्ह व्यक्ती आहे त्याला तो दिला जातो किंवा त्याच्या शरीरामध्ये तो सोडला जातो. अशा पद्धतीने जे काही दुसऱ्याच्या बॉडीमध्ये अँटीबॉडी तयार झालेल्या आहेत त्या जो काही पॉझिटिव्ह व्यक्ती आहे त्याच्या बॉडीमध्ये त्या सोडल्या जातात. अशा पद्धतीने ती थेरपी आहे. मी ती डिटेल स्वरूपात तुम्हाला काय ॲपवर जे काही लेक्चर आपण अपलोड केलेले आहेत त्यामध्ये मी तुम्हाला ती सांगितलेली आहे. बघा त्यानंतर अल्ब्युमिन नावाचा जो काही आहे, जे काही प्रथिन आहे, शरीरातला जो काही पाण्याचा समतोल आहे, ऑस्मोटिक प्रेशर जे असतं ते बॅलन्स करण्याचं काम जे कोण करत असतं, हे अल्ब्युमिन नावाचं जे काही आहे ते प्रथिन करत असतं. त्यानंतर प्रोथ्रोम्बिन आहे, हे तर आपल्याला माहित आहे. प्रोथ्रोम्बिन जे रक्त गोठण्याचं काम जे आहे, रक्त ज्यावेळेस तुम्हाला जखम होते ते रक्त गोठण्याचं काम कोणाचं असतं, बऱ्यापैकी प्रोथ्रोम्बिन. त्यानंतर फायब्रोनोजिन हे जे काही प्रथिन आहेत त्यांचं काम ह्या रक्तगोठण प्रक्रियेमध्ये असतं. त्यानंतर के जीवनसत्व सुद्धा त्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतं, हे सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे. बघा अशा पद्धतीने जे काही 4 प्रथिनं आहेत ते 4 प्रथिनं सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा शरीरातील जास्तीत जास्त 70% कार्बन डायऑक्साईड कशाचा, कार्बन डायऑक्साईड हा रक्तद्रव्यामध्ये काय बायकार्बोनेटच्या स्वरूपात असतो आणि जे रक्ताला बेसिक स्वरूपाचं म्हणजे काय अल्कली माध्यम प्राप्त करून देण्यासाठी हा बऱ्यापैकी या कार्बन डायऑक्साईडचा वापर होत असतो. त्यानंतर बघा रक्तपेशी ज्या आहेत ब्लड सेल त्याचे किती 3 प्रकार पडलेले आहेत. तुम्हाला मागे मी ती फिगर दाखवली. 3 प्रकार कोणकोणते आहेत, 3 प्रकार. मग एक तर RBC आहेत, WBC आहेत आणि प्लेटलेट्स आहेत. या तिन्ही प्रकार काय करायचे आहेत आपल्याला, परीक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहेत, आपल्याला ते अभ्यासायचे आहेत. बघा मग
त्याआधी अगोदर सांगतो मित्रांनो की आपले जे काही लेक्चर सिरीज उपलब्ध आहे तुम्हाला, जे काही OLS एज्युकेशन ॲप, हे जर तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. त्या ॲपमध्ये तुम्हाला सगळे कोर्स तुम्हाला त्यामध्ये अपलोड केलेले आहेत, ते तुम्हाला तिथं मिळू शकतात. बघा, जो काही आरोग्य सेवक भरती 2021चा, आता जे काही 2019 मध्ये ज्यांनी फॉर्म भरले होते ती एक्झाम आता ऑगस्टमध्ये त्याची तारीख डिक्लेअर झालेली आहे. त्यासाठी आपण हा जो काही कोर्स बनवलेला आहे फक्त 499 रुपयामध्ये हा कोर्स तुम्हाला त्या ॲपवर उपलब्ध असेल. बघा, यामध्ये तुम्हाला सर्व विषय जे काही GH चे विषय आहेत ते सर्व विषय, हिस्ट्री असेल, जिओ असेल, पॉलिटी असेल, इको असेल, ज्या पद्धतीने तुम्हाला ते विचारले जातात ते सर्व विषय तुम्हाला ह्या कोर्समध्ये मिळतील. त्यानंतर प्लस तुम्हाला जो काही तांत्रिक घटक विचारला जातो, 100 जर प्रश्न विचारात घेतले तर 60 प्रश्न हे GH चे असतात, मॅथ असेल त्यामध्ये. त्यानंतर आणि जे 40 असतात ते प्युअर काय आरोग्याचे असतात, तांत्रिक घटकावर असतात, ते सुद्धा तुम्हाला यामध्ये उपलब्ध होतील. फक्त किती? 499 रुपयामध्ये रेकॉर्डेड बॅच हे आपल्या ॲपवर उपलब्ध आहे. त्यानंतर बघा, जर काहींना असं वाटत असेल की बाबा आपलं GS छान आहे, फक्त आपल्याला आरोग्य सेवक भरतीतला फक्त तांत्रिक घटक आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे किंवा तो अभ्यासायचा आहे, तो सुद्धा अतिशय क्षुल्लक अशा म्हणजे किरकोळ रक्कम ठेवलेली आहे 79 रुपये, एवढ्यामध्ये तुम्हाला तो तांत्रिक घटक रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला तो तिथं मिळून जाईल. त्यानंतर बघा, जो काही आरोग्य सेवकाचे ज्या काही प्रॅक्टिस टेस्ट सिरीज आहेत त्या टेस्ट सिरीज सुद्धा PDF स्वरूपात तुम्हाला त्या फक्त 49 रुपयामध्ये त्या ॲपवर तुम्हाला त्या मिळून जातील. त्यानंतर बघा, अजून काही कोर्स आहेत त्यामध्ये, जो काही जे काही बांधव पोलीस भरतीची तयारी करत असतील, कशाची, आता पोलीस भरती सुद्धा डिक्लेअर झालेली आहे, त्या पोलीस भरतीची तयारी जे करत असतील, 2-3 महिन्यांनी ती भरती येईल तुमची, त्या भरतीमध्ये सुद्धा पहा 999 रुपयाचा हा कोर्स होता. 50% 30 जुलैपर्यंत जर तुम्ही घेतला तर 50% म्हणजे केवळ 499 रुपयापर्यंत तुम्हाला तो मिळू शकतो. आणि काय बऱ्यापैकी त्याची 50 व्ह्यू काहीतरी आहेत असे, ते तुम्ही तिथं ॲपवर काय करा बघा आणि तो डाउनलोड तुम्ही करू शकता. त्यानंतर जर तुम्ही PSI STI मेन्सची तयारी करत असाल, आता परीक्षा या कोरोनामुळे कधी जुलैमध्ये तर होण्याची शक्यता नाही, पण सप्टेंबरमध्ये जर परीक्षा तुमची प्रिलिम झाली तर बऱ्यापैकी तुम्हाला मेन्सला 2-3 महिने मिळतील. जे कोणी आता जर मेन्सची तयारी करत असाल तर मेन्सचा सब्जेक्ट कोणता आहे? इंग्लिश. मग ते तुम्ही राज्यसेवा मेन्सची करत असाल, PSI STI मेन्सची करत असाल तर हा इंग्लिशचा जो काही रेकॉर्डेड बॅच आहे ती सुद्धा फक्त 699 रुपयावर आपल्या ॲपवरती उपलब्ध आहे. ती सुद्धा बॅच तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा रेकॉर्डेड स्वरूपातले जे काही लेक्चर आहेत ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर दुसरा विषय आहे बुद्धिमत्ता. हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. जे कोणी सरळ सेवेची तयारी करत असाल, बऱ्यापैकी 25 मार्काला तुम्हाला ते बुद्धिमत्ता विचारलं जातं. अतिशय 70 जे काही व्हिडिओज आहेत, 70 व्हिडिओज तुम्हाला काय त्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत. फक्त किती? 299 रुपयाला ते सुद्धा तुम्ही काय करू शकता? परचेस तुम्ही करू शकता. हा झाला कोर्सचा भाग. मित्रांनो, अजून काही कोर्स आहेत बघा, जो काही 199 रुपयाला फक्त सामान्य ज्ञान म्हणजे GK, ज्यांना असं वाटतं आहे की आपलं मॅथ चांगलं आहे, बुद्धिमत्ता चांगला आहे, आपल्याला फक्त GS एक रिव्हिजन स्वरूपात आपल्याला गरजेचं आहे, तर 199 रुपयाला संपूर्ण GS जवळजवळ 95 ते 100 जे काही व्हिडिओज आहेत, फक्त तुम्हाला ते किती? 199 रुपयाला तुम्हाला ते तिथं उपलब्ध आहेत. त्यानंतर जो काही गणित हा विषय आहे, मॅथ जो काही विषय आहे, फक्त 299 रुपयाला तिथं उपलब्ध आहे. त्याचे सुद्धा जवळजवळ 60-70 व्हिडिओज तुम्हाला तिथं ते बघायला मिळतील. ते रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला ते तिथं बघायला मिळते. ते सुद्धा तुम्ही काय करू शकता? परचेस करू शकता. आता राहिला मराठी व्याकरण. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे काही सगळ्यात जास्त मार्क मिळवून देणारा हा जो काही विषय आहे, हा सुद्धा 499 रुपयाला हा आपल्या ॲपवर तुम्हाला उपलब्ध आहे. याचे सुद्धा बऱ्यापैकी सर्व मराठी व्याकरण तुमच्या शब्दसिद्धीपासून तर सगळ्या गोष्टी तुमच्या या मराठी व्याकरणमध्ये कव्हर करून घेतलेल्या आहेत. आणि ई बुक PDF सुद्धा या फॉर्मॅट स्वरूपात तुम्हाला त्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत. हा सुद्धा 499 रुपयापर्यंत तुम्हाला तो कोर्स मिळू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही काय करा, जे तुम्हाला गरजेचं वाटेल ते तुम्ही तिथून ॲपवरून काय करू शकता? स्टोअर जो काही स्टोअर ॲप आहे त्या स्टोअरमधून तुम्ही ते परचेस करू शकता. बघा, आपलं OLS एज्युकेशन हे ॲप आहे, ते डाउनलोड केलं नसेल तर त्या डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये सगळे तुम्हाला हे कोर्सेस तुम्हाला तिथं बघायला मिळतील. बघा, ते आता झालं कोर्सेसचा भाग. आता आपल्या मूळ मुद्द्याकडे आपण येऊया. बघा, जे काही RBC आहेत, आपलं काय चालू होतं की बघ रक्तामध्ये किती पेशी आहेत? 3 पेशी आहेत. कोणकोणत्या? RBC आहेत, WBC आहेत आणि प्लेटलेट्स आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे? टप्प्याटप्प्याने त्या समजून घ्यायच्या आहेत. बघा, जी काही RBC आहे, रेड ब्लड सेल किंवा कार्पस्कल असं तिला म्हणलं जातं. बघा, लाल रक्तपेशी आहे, लोहित रक्तपेशी असं सुद्धा परीक्षेला अल्टरनेट जर हे आला, शब्द आला, ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, ही जी काही डायग्राम दिसते आहे त्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला ही RBC कशी असते, ही RBC तुम्हाला ठळक स्वरूपात तुम्हाला इथं बघायला मिळते. बघा,
द्विअंतर्वक्र हिचा जर तुम्ही आकार बघितला, काय बघितला, हिचा जर आकार बघितला तर हा आकार पहा बऱ्यापैकी जी काही PSIST मेन्सची जी काही कंबाईन झालेली होती त्या विज्ञान विषयामध्ये तुम्हाला विचारला होता, सायन्सला हा भाग विचारला होता की बाबा आरबीसीचा आकार नेमका कसा आहे. मग खाली ऑप्शन होते द्विअंतर्वक्र, बहिर्वक्र अशा पद्धतीचे तिथं ऑप्शन होते. तर कसा आहे, कसा दिसतोय तुम्हाला द्विअंतर्वक्र पहा, आतल्या साईडनं वक्र पद्धतीनं तो तुम्हाला दिसत आहे, द्विअंतर्वक्र आहे. मग बघा दुसरं, त्यानंतर गोलाकार आहे, दिसतोय गोलाकार, गोलाकार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा भाग हिच्यामध्ये काय नसतं, केंद्रक नसतं. काय नसतं, केंद्रक नसलेली ही पेशी आहे. याला अपवाद काय आहे, मग फक्त उंट हे काय आहे, त्याला अपवाद आहे. तो भाग वेगळा तुम्ही सांगेल, फक्त अपवाद आहे तो लक्षात ठेवा. पहा याच्यामध्ये काय ऑक्सिजन जे काही न्यूक्लियस असतं, न्यूक्लियस केंद्रक जे असतं त्या केंद्रामध्ये काय जे केंद्रामध्ये काय केंद्रक नसतं, सॉरी ते काय हे आरबीसी मध्ये काय केंद्रक नसतं. आता याचं कारण काय आहे, जर केंद्रक असतं तर बऱ्यापैकी जो काही ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन तिने वाहून नेला असता का, नाही, तिनंच तो कंजम्पशन केला असता आणि अशा पद्धतीने ऑक्सिजनचा फ्लो झाला नसता. त्यामुळे काय आहे, आरबीसी मध्ये बऱ्यापैकी आपल्याला काय दिसत नाही, केंद्रक दिसत नाही. एवढं सुद्धा तुम्ही लक्षात असू द्या. बघा हिला काय म्हणलं जातं बा, इरेथ्रोसाइट. काय म्हणलं जातं, इरेथ्रोसाइट असं म्हणलं जातं. आरबीसी आकाराने खूप लहान असतात आणि 7 मायक्रोमीटर ते 2.5 मायक्रोमीटर इतकी जाडी त्यांची आपल्याला बघायला मिळते. जर व्यास विचारला तर 7 मायक्रोमीटर इतका व्यास आहे आणि जाडी विचारली तर 2.5 मायक्रोमीटर इतकी जाडी त्याची तुम्हाला बघायला मिळते. ही जाडी बिडी तुम्हाला काही विचारत नाही, फक्त आरबीसीचं आकार कसा आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न आलेला आहे, ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर त्याच्यात केंद्रक असतं का, हा सुद्धा आलेला आहे, ते सुद्धा तुम्हाला मी तिथं सांगितलं. त्यानंतर बघा जे काही हिमोग्लोबिन आहे, हिमोग्लोबिन नावाच्या घटकामुळे काय आरबीसी कशा दिसतात आपल्याला, लाल रंगाचा आपल्याला ते दिसत असतात. कशा, लाल रंगाच्या दिसत असतात. त्यानंतर बघा जो काही हिमोग्लोबिन आहे, एक हिमोग्लोबिन ऑक्सिजनचे किती 4 अणू काय करत असतो, वाहून नेत असतो. काय, एक जो काही हिमोग्लोबिन आहे ऑक्सिजनचे 4 अणू काय करत असतो, वाहून नेत असतो. हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, हा सुद्धा लक्षात असू द्या. मग जर आरबीसी चं प्रमाण जर लक्षात घेतलं की जे काही शरीरामध्ये जे काही रक्त आहे त्या रक्तामध्ये नेमकं आरबीसीचं प्रमाण किती आहे, तर बघा जे काही स्त्रिया आणि पुरुष असतील त्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला ते प्रमाण बघायला मिळतं. मग जर तुम्ही स्त्रियांचा विचार केला तर 4.3 ते 5.2 मिलियन पर घन मिमी किंवा इतकं तुम्हाला ते प्रमाण बघायला मिळतं. जर लाखात विचार केला तर 43 ते 52 लाख घनमीटर इतकं जे काही प्रमाण आहे त्या आरबीसींचं हे स्त्रियांच्या रक्तामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. आणि जर पुरुषामध्ये विचार केला तर जास्त आहे बा, 5.1 ते 5.8 मिलियन पर घन मिमी इतकं, म्हणजे 51 ते 58 लाख MM³ इतकं तुम्हाला ते प्रमाण आपल्या पुरुषांच्या रक्तामध्ये बघायला मिळेल. म्हणजे काय समजतं याच्यावरून, पुरुषांच्या रक्तामध्ये काय आरबीसीचं प्रमाण कसं असतं, जास्त असतं, हे आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर जर आरबीसीचा कालावधी विचारला, काय विचारला, त्यांचा जो कालावधी आहे, जगण्याचा कालावधी आहे 127 दिवस त्या काय जगत असतात, किंवा त्यांचा जो काही लाईफ पिरियड आहे तो किती आहे, 127 दिवस इतका लाईफ पिरियड आहे. किंवा सरासरी जर असं सुद्धा विचारू शकतात, सरासरी 120 दिवस त्या जगत असतात. आणि नंतर जी काही प्लिया आहे, स्प्लीन आहे, काय आहे स्प्लीन पहा, जो काही आपलं जठर आहे, काय आहे जठर, डाव्या बाजूला जे काही जठर असतं त्या जठराच्या समांतर आपल्याला एक स्प्लीन नावाची जी काही आहे ग्रंथी, ती स्प्लीन आपल्याला बघायला मिळते. तिला प्लिहा असं म्हणतात. काय म्हणतात, प्लिहा असं म्हणतात. सगळ्यात मोठा लसिका ग्रंथी असलेली ती आपल्याला बघायला मिळते. बायोलॉजिकल फिल्टर असं सुद्धा तिला म्हणलं जातं. काय म्हणलं जातं, बायोलॉजिकल फिल्टर. याचं कारण काय आहे, जे काही सूक्ष्मजीव असतील, जे काही जंतू असतील त्यांना फिल्टर करण्याचं काम ही जी काही आहे प्लिया ही करत असते. मग कुठं जाऊन मारतात, त्या ह्या फ्लियामध्ये जाऊन त्या मरत असतात. त्याला काय पहा, आरबीसीचं ग्रेवयार्ड असं सुद्धा त्याला म्हणलं जातं. बघा जो काही गर्भ आहे, आईच्या पोटामध्ये जो काही गर्भ आहे फ्युटस, या आरबीसी त्यामध्ये गर्भामध्ये कुठं यकृतामध्ये तयार होतात. कुठं, यकृतामध्ये किंवा प्लिहामध्ये त्या तयार होत असतात. हे सुद्धा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग जर प्रौढ माणसाचा विचार केला, अडल्टचा, तर आरबीसी अस्थिमज्जेमध्ये म्हणजे बोन मॅरो मध्ये तयार होतात. आता बोन मॅरो काय आहे बघा, जो काही आपला जो काही बोन असतात त्या बोनची काही पोकळी असते, त्या पोकळीमध्ये ज्या स्टेम सेल असतात, स्टेम सेल काय असतात मी तुम्हाला सांगेल पुढे. त्या स्टेम सेल ज्या बोन मॅरो आहेत त्या बोन मॅरो मध्ये काय या आरबीसी प्रौढ व्यक्तीमध्ये तयार होत असतात. त्यामध्ये आरबीसीची संख्या जर वाढली, मोठ्या प्रमाणात जर संख्या तिची वाढली तर तिला काय म्हणलं जातं, इरेथ्रोसायटिस असं म्हणलं जातं. त्यानंतर जर कमी झाली तर इरेथ्रोसायटोपेनिया असं त्याला म्हणलं जातं. हे सुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारलेलं आहे. क्लास 3 ला तुम्हाला एक क्वेश्चन आलेले आहेत. बघा
आता बा अस्थिमज्जा तुम्हाला अगोदर सांगितलं मी की नेमकं अस्थिमज्जा काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. पहा ही व्यक्ती अशी पडलेली आपल्याला दिसते. त्यामध्ये त्याचं जे काही हिप बोन आहे, कोणतं हिप बोन आहे, त्या हिप बोन मध्ये या हाडकाच्या जे काही त्याचे काही जे बोन्स असतात, जे काही हाडकं असतात, त्या हाडकाची जी काही पोकळी असते, काय असते पोकळी, बघा इथं तुम्हाला दिसतो आहे ही बोन मॅरो निडल आहे. काय आहे बोन मॅरो निडल आहे. आणि हे जे काय आहे काय वरती स्किन दिसते पहा थोडीशी तुम्हाला ही स्किन, आणि हा हिप बोनचा काही आपण त्याचा भाग घेतला. या हिप बोनच्या जो काही पोकळी आहे त्या पोकळीमध्ये ह्या जे काही दिसतात तुम्हाला काय दिसत आहे पहा स्टेम सेल दिसत आहेत, स्टेम सेल. मग इथून काय केलं जातं तो बोन मॅरोचा जो काही स्टेम सेल आहेत त्या सेल काढल्या जातात आणि बऱ्यापैकी त्या ट्रान्सप्लांट दुसऱ्या व्यक्तीमध्ये केले जातात. मग याचा उपयोग कशासाठी होतो बघा, जे काही केस गळती असेल किंवा अंधपणा आलेला असेल, कॅन्सर झालेला असेल, पॅरालिसिस झालेला असेल, असे वेगवेगळे जे काही आजार झालेले असतील त्यांच्यातून बरं करण्यासाठी ह्या स्टेम सेलचा वापर केला जातो किंवा याचा बऱ्यापैकी वापर होतो, हे सुद्धा आपल्याला इथं बघायला मिळतं. व अशा पद्धतीने या जे काही आहे अस्थिमज्जा होय ज्यामध्ये विविध रक्तपेशी काय केल्या जातात तयार केले जातात. त्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल बा स्टेम सेलची बँक सुद्धा आहे. काय आहे ज्यावेळेस बाळ जन्मतं त्या बाळाच्या स्टेम सेल काय त्या बँकेमध्ये सुद्धा ठेवल्या जातात. ही नवीन कन्सेप्ट आता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर बघा हिमोग्लोबिन आपल्याला बघायचं आहे. नेमकं हिमोग्लोबिन काय आहे, आरबीसी मध्ये काय लाखो हिमोग्लोबिन असलेले आपल्याला बघायला मिळतात. आता ह्याच्यातलं हिमोग्लोबिन, हिम म्हणजे काय लोह आणि ग्लोबिन म्हणजे काय प्रथिन. तुम्हाला सांगितलं मी प्रथिन काय म्हणलं त्याला ग्लोबिन असं याला प्रथिनाला ते म्हणलं जातं. याच्यापासून काय हिमोग्लोबिन हा शब्द तयार झालेला आहे. हिमोग्लोबिनचं काय काम आहे मग ऑक्सिजनचं वहन करणं. काय जो काही आपली ब्लड आहे त्या ब्लड मधून काय ऑक्सिजनचं वहन करण्याचं काम कोणाचं आहे हिमोग्लोबिनचं आहे. एक हिमोग्लोबिन किती ऑक्सिजनचे 4 अणू काय करत असतो तो वाहून नेत असतो, हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. मग बघा पुरुषामध्ये जर विचार केला तर 13 ते 18 ग्रॅम 100 मिली रक्त असेल तर त्यामध्ये किती 13 ते 18 ग्रॅम इतकं हिमोग्लोबिन तुम्हाला बघायला मिळतं. आणि स्त्रियांचा विचार केला तर 11.5 ते 16.5 ग्रॅम इतकं 100 मिली रक्त जर घेतलं तर तितकं हिमोग्लोबिन तुम्हाला एचबीचं जे काही प्रमाण असतं ते एचबीचं प्रमाण आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे पुरुषांमध्ये कसं स्त्रियांपेक्षा जास्त हिमोग्लोबिन आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर बघा हिमोग्लोबिनची जर कमतरता झाली तर ॲनेमिया हा रोग होतो. सिकल सेल ॲनेमिया आरोग्य विभागामध्ये मी तुम्हाला सांगितला त्याला पंडू रोग असा रोग म्हणलं जातं. कोणता पंडू रोग असं त्याला म्हणलं जातं. मग हिमोग्लोबिन जर जास्त झालं तर तरी सुद्धा रोग होतो पहा कोणता पॉलिसायथेमिया, हे सुद्धा नाव तुम्हाला विचारलेलं आहे. कोणतं पॉलिसायथेमिया हा रोग आपल्याला त्या हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त झाल्यानंतर होत असतो. हे तुम्हाला सांगितलं एक हिमोग्लोबिन किती 4 जे काही ऑक्सिजनचे अणू आहेत ते 4 ऑक्सिजनचे अणू काय करत असतो वाहून नेत असतो, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर बघा ज्या काही डब्ल्यूबीसी आहेत, कोणत्या पेशी आहेत डब्ल्यूबीसी आहेत, त्याला व्हाईट ब्लड कार्पस्कल असं म्हणलं जातं. श्वेत रक्तपेशी असं सुद्धा याला म्हणलं जातं. आता ह्याच्या श्वेत रक्तपेशी लक्षात घेताना काय सगळ्यात महत्त्वाचं यांना काय सैनिक पेशी म्हणले जातात. काय म्हणलं जातं सैनिक पेशी असं म्हणलं जातं. याचे तुम्हाला किती प्रकार बघायला मिळतील 5 प्रकार तुम्हाला याचे बघायला मिळतील ते आपण बघूया. पहा आकाराने कशा असतात, याचा जर आकार विचारात घेतला तर आकाराने मोठ्या असतात, अमिबा सदृश्य म्हणजे असं विशिष्ट त्यांना आकार नसतो. जसा आरबीसी बघितले आपण गोल स्वरूपाचे असतात, विशिष्ट आकार आहे, द्विआंतरवक्र असतात, पण अमिबा सदृश्य असतात. अमिबाला आकार असतो का, अमिबाचा आकार पाहिजे असा कसा तरी आकार असतो. असा या अमिबा सदृश्य ह्या डब्ल्यूबीसी तुम्हाला बघायला मिळतात. पहा केंद्रक आहे, याच्यामध्ये काय आहे केंद्रक असलेल्या रंगहीन पेशी आहेत. कशा आहेत रंगहीन पेशी आहेत, त्यांना काय म्हणलं जातं डब्ल्यूबीसी त्यांना म्हणलं जातं, रंगहीन आहेत. बघा जर त्याचा प्रमाणाचा विचार केला तर रक्तामध्ये किती 5000 ते 11000 प्रति घन मिलीमीटर इतकं तुम्हाला या डब्ल्यूबीसीचं प्रमाण तुम्हाला बघायला मिळतं. जर याचं प्रमाण पहा या डब्ल्यूबीसीला काय ल्युकोसाइट्स असंही म्हणलं जातं. काय म्हणलं जातं ल्युकोसाइट्स असं सुद्धा म्हणलं जातं. त्यानंतर याचा जर साधारण विचार केला याचा लाईफचा तर 3 ते 4 दिवस फक्त जगत असतात. त्या किती आरबीसी किती 127 आणि जर सरासरी विचारली तर 120. पण ह्या ज्या काही डब्ल्यूबीसी आहेत त्या किती फक्त 3 ते 4 दिवस त्या जगत असतात. मग याचे प्रकार सुद्धा आपल्याला विचारलेले आहेत. हे प्रकार सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा तुम्हाला दिसत आहे न्यूट्रोफिल्स आहेत, त्यानंतर आयसिनोफिल्स आहेत, बॅसोफिल्स, त्यानंतर मोनोसाइट्स आणि लिम्फोसाइट अशा पद्धतीचे 5 प्रकार आहेत. ते 5 प्रकार काय कार्य करतात हे सुद्धा कशा पद्धतीने ते कार्य करतात आपण बघणार आहोत. बघा जे काही वर्गीकरण केलेलं आहे त्याचं 5 प्रकारामध्ये तर त्याचे 2 भाग पडतात. कोणतं एक अकणिका पेशी आणि एक कणिका पेशी. पहा हे जे काय आहे न्यूट्रोफिल्स आहे,
न्यूट्रोफिल दिसतंय तुम्हाला, हे न्यूट्रोफिल 62% प्रमाण याचं तुम्हाला त्या WBCचं त्या रक्तामध्ये बघायला मिळतं. त्यानंतर ॲसिनोफिलचं 3%, बॅसोफिलचं 0.5%, ह्या काय आहेत, कणिका पेशी आहेत. कोणत्या? कणिका पेशी आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर पहा अकणिका पेशी आहेत लिम्फोसाइट 33% आणि मोनोसाइट किती 3 ते 9% प्रमाण यांचं या शरीरामध्ये आपल्या जे काही रक्त आहे त्या रक्तामध्ये या पेशी आहेत त्या कोणत्या WBC, त्या WBCचं प्रमाण आपल्याला 5 प्रकारांचं आपल्या रक्तामध्ये बघायला मिळतं. त्यानंतर बघा आता जर याचं आपण बघितलं काय जे काही कणिका पेशी आहेत आणि अकणिका पेशी आहेत यांचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला ते बघायचं आहे. पहा पेशी द्रव्य म्हणजे काय, सायटोप्लाझम जे आहे या सायटोप्लाझम मध्ये बारीक कणयुक्त पदार्थ असतात. पहा इथं दिसत आहेत तुम्हाला एक कण स्वरूपातले जे काय आहेत, अशा कण स्वरूपातले जे काही पदार्थ तुम्हाला या न्यूट्रोफिल्स मध्ये दिसतात. या कणिका पेशी ज्या आहेत त्या कणिका पेशी किती 3 आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर बघा आणि जे काही केंद्रक हे 2 किंवा जास्त भाग असणारे सुद्धा असतं, हे आपल्याला बघायला मिळतं. आणि जे अग्रॅन्युलोसाइट जे आहेत अकणिका पेशी त्या पहा यांच्या पेशीद्रव्यात बारीक कणयुक्त पदार्थ नसतात. याच्यामध्ये दिसत आहेत का तुम्हाला कणयुक्त पदार्थ? याच्यामध्ये तुम्हाला कणयुक्त पदार्थ दिसत नाहीत. मग या कोणत्या आहेत, मोनोसाइट आणि लिम्फोसाइट, ह्या 2 ज्या आहेत या अकणिका पेशी म्हणून यांना ओळखलं जातं. त्यानंतर बघा यांचं जर कार्य तुम्हाला विचारलं किंवा जोड्या लावायला याचं कार्य जर आलं, हे सुद्धा तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. काय आहे, हे न्यूट्रोफिल्स आहे. पहा न्यूट्रोफिल जी काही आहे ही न्यूट्रोफिल्स कणिका पेशी आहे. हिचं काम काय आहे, सूक्ष्मजीवांना मारण्याचं काम काय आहे, सूक्ष्मजीवांना मारण्याचं काम काय. तुम्हाला सांगितलं मी काय, WBCना काय म्हणलं जातं, WBCना म्हणलं जातं सैनिक पेशी म्हणलं जातं. मग त्याच्यामधला जो काही घटक आहे कोणता, न्यूट्रोफिल्स नावाचा जो काही घटक आहे याचं काम काय आहे, सूक्ष्मजीवांना मारण्याचं काम त्या करत असतात. त्यानंतर जे काही ॲसिडोफिल्स आहेत पहा, ॲसिडोफिल यांचं काम आहे ॲलर्जीमध्ये काय यांची संख्या वाढत असते. काय ज्यावेळेस एखाद्या गोष्टीची आपल्याला एखाद्या औषधाचं असेल किंवा एखाद्या व्हायरल असेल याची ॲलर्जी जर कशाची झाली तर ॲलर्जीमध्ये काय होत असतं, यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असतं. त्यानंतर बॅसोफिल्स आहेत, बेसोफिल्स, ह्या बेसोफिलचं काम काय आहे, हिप्पॅरिन आणि हिस्टॅमिन जे काय आहे यांचं वहन करण्याचं काम यांचं या कशाचं आहे, बेसोफिलचं आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा लिम्फोसाइट आहेत अकणिका पेशी, यांचं काम काय आहे, प्रतिकार क्षमता निर्माण करणं किंवा जे काही अँटीबॉडीज आहेत त्या अँटीबॉडीज तयार करण्याचं काम जे कोणाचं आहे, लिम्फोसाइटचं आहे. आणि शेवटचं जे आहे मोनोसाइट, यांना काय ग्रेवयार्ड म्हणलं जातं पहा सूक्ष्मजीवांचं. मृत सूक्ष्मजीवांना काय त्या खात असतात. काय मृत जे काही सूक्ष्मजीव असतात त्यांना खाण्याचं काम कोणाचं आहे, मोनोसाइटचं आहे. अशा पद्धतीने हे तुम्हाला जोड्या लावायला तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर बघा जे हिप्पॅरिन आहे रक्त गोठू नये म्हणून ते हिप्पॅरिन काम करत असतं. त्यानंतर बघा जे WBCची संख्या आहे ती किती आहे, 2 लाख प्रति घन मिमी पर्यंत ती काय वाढत असते. त्याला काय रक्ताचा कर्करोग म्हणजे काय ल्युकेमिया म्हणलात. काय म्हणलं जातं त्याला, ल्युकेमिया. हा जो काही रक्ताचा कॅन्सर आहे त्याला काय म्हणलं जातं, ल्युकेमिया असं म्हणलं जातं. जे काही WBCचं प्रमाण जर वाढलं 2 लाखापर्यंत जर प्रमाण वाढलं त्याचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त, त्याला काय म्हणतात, ल्युकेमिया असं म्हणलं जातं. आणि WBC ज्या काही आहेत बोन मॅरो तसेच प्लिहा जी काही स्प्लीन आहे ती स्प्लीन मध्ये काय तयार होतात. हे पहा जी काही फिगर आहे ती दिसते आहे, हे जठर आहे. पहा जठर हे कोणत्या साईडला आहे, डाव्या साईडला. हे जठर जिथं आहे डाव्या साईडला, ह्या त्याच्या समांतर ही जी काही तुम्हाला दिसत आहे सर्वात मोठी लसिका पेशी, हिला समजलं जातं बायोलॉजिकल फिल्टर ही असते. ही स्प्लीन जी आहे त्या स्प्लीन मध्ये काय WBC तयार होत असतात. कुठं, बोन मॅरो मध्ये आणि स्प्लीन मध्ये त्या तयार होत असतात. त्यानंतर यांची संख्या जर वाढली तर ल्युकोसायटोसिस हा रोग होतो किंवा आजार होतो. आणि यांची संख्या कमी झाली तर ल्युकोपिनिया हा रोग होतो असतो. हे सुद्धा आपल्याला 2 रोग लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा हिचं स्थान कळालं कुठं आहे, जठराच्या समांतर जे काही डाव्या साईडला आहे ती प्लिहा आपल्याला असलेली बघायला मिळते. पहा ज्या काही रक्तपट्टिका आहेत, पहा रक्तपट्टिका काय आहेत, ह्या रक्तबिंबिका किंवा रक्तपट्टिका असं सुद्धा याला म्हणलं जातं, प्लेटलेट्स असं याला म्हणलं जातं. काय आहे पहा, याचा आकार सुद्धा तुम्हाला विचारलेला आहे. कसा आहे, बायकॉन्व्हेक्स आकार आहे. कसा, बायकॉन्व्हेक्स म्हणजे काय, द्विबहिर्वक्र अशा पद्धतीने तुम्हाला ह्या जे काही आहे यांचा आकार तुम्हाला बघायला मिळतो. पहा रक्तपेशी फक्त संस्थन प्राण्यात असतात. कशामध्ये, या संस्थन जे काही मॅमेलियन जो काही प्राण्यांचा प्रकार आहे ह्या ॲनिमलमध्ये, ह्या मॅमेलियन मध्ये तुम्हाला ह्या आढळतात.
वाहतात. जो काही थ्रोम्बोसाइट आहे पहा, काय यांना काय म्हणलं जातं, थ्रोम्बोसाइट असं म्हणलं जातं. यांना केंद्रक नसतं. काय असतं, यांना केंद्रक असतं का, नाही. पहा, आरबीसीला केंद्रक नसतं आणि या प्लेटलेट्सला सुद्धा केंद्रक नसतं, मात्र डब्ल्यूबीसीला असतं. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्लास 3 तुम्हाला ते विचारू शकतं की खालीलपैकी कोणत्या पेशींना केंद्रक असतं किंवा नसतं, असा क्वेश्चन तिथं फ्रेम होऊ शकतो. त्यानंतर पहा, अतिशय लहान असतात, 2.5 ते 5 मायक्रोमीटर इतका छोटा व्यास त्यांचा असतो आणि तबकडी सारख्या असतात. कशा पहा, जी काही प्लेट असते पहा, तबकडी जी असते त्या तबकडी सारखा यांचा आकार असतो. बऱ्यापैकी रक्त गोठण्यासाठी यांचा उपयोग होत असतो. हे तुम्हाला दिसत आहेत पहा, ह्या ज्या काही लाल दिसत आहेत त्या आरबीसी आहेत पहा, ह्या गोल स्वरूपात आहेत त्या काय दिसत आहेत तुम्हाला, ह्या डब्ल्यूबीसी दिसत आहेत. आणि ह्या ज्या दिसत आहेत पहा अशा बाहेरून अशा फुगीर असलेल्या ज्या दिसत आहेत त्यांना काय म्हणा तुम्ही, प्लेटलेट्स. काय म्हणा, प्लेटलेट्स म्हणजे रक्तपट्टिका आहेत, द्विबहिर्वक्र आहेत, बायकॉन्व्हेक्स यांचा आकार आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर बघा, आता यांचा जर जीवन कालखंड विचारला तर किती आहे, 5 ते 10 दिवस इतका त्या जगू शकतात. अस्थिमज्जा जी आहे, बोन मॅरो, त्या बोन मॅरो मध्ये त्या तयार होत असतात आणि 2.5 ते 4.5 लाख प्रति घनमेमी इतकं त्यांचं प्रमाण आपल्या रक्तामध्ये असतं किंवा आपलं जे काही आहे रक्तामध्ये त्या तितक्या प्रमाणात त्या आपल्या वाहत असतात किंवा असतात. त्यानंतर पहा, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका त्या बजावत असतात. डेंग्यू झाला असेल, मलेरिया, टायफॉइड झाले असेल तर याचं प्रमाण काय होत असतं, याचं प्रमाण कमी होत असतं. आपल्या कानावर शब्द येत असतो पहा, काय प्लेटलेट्स कमी झाल्या, काय आल्या, प्लेटलेट्स कमी झाल्या. पहा, हे जे काही डेंग्यू होत असेल, मलेरिया, टायफॉइड हे जे काही रोग होत असतील किंवा आजार होतात त्या आजारामध्ये काय यांचं प्रमाण अतिशय कमी होत असतं, हे आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर बघा, रक्ताचे काही प्रमुख गुणधर्म आपल्याला बघणं गरजेचं आहे किंवा रक्ताचे काय गुणधर्म आहेत. मग शरीराचं वजनाचा विचार केला तर हा प्रश्न 100 वेळेस तुम्हाला विचारलेला आहे क्लास 3ला, की जे काही शरीराच्या वजनाच्या किती टक्के प्रमाणात रक्त असतं, तर 8% इतका भाग काय असतो, रक्ताचा असतो. 8% भाग म्हणजे रक्त आपल्या शरीराचं आपल्याला बघायला मिळतं. शरीराच्या 7% भाग काय आहे, पाणी आहे. किती टक्के भाग पाणी आहे पहा, कोण बनेगा करोडपती याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आला होता, विचारला होता की काय शरीराच्या किती टक्के भाग पाणी असतं, 60% भाग इतकं पाणी असतं. सरळ सेवेला 100 वेळेस क्वेश्चन आलेला आहे, तलाठीला आलेला आहे, ग्रामसेवकला आलेला आहे, आरोग्य सेवकला आलेला आहे. त्यामुळे हा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर राहिला भाग पहा, रक्ताचा जो काही अभ्यास करणे याला काय म्हणलं जातं, हेमॅटॉलॉजी असं म्हणलं जातं. हा सुद्धा क्वेश्चन 1 लाइनर आहे, हा सुद्धा तुम्हाला आलेला आहे. जे काही रक्त आहे, रक्त कोणती ऊती आहे असा सुद्धा प्रश्न आलेला आहे. कनेक्टिव्ह टिश्यू आहे, कनेक्टिव्ह म्हणजे काय, संयोजी ऊतीचा प्रकार ही असलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर पहा, रक्ताचा पीएच हा बघायचा आहे. काय आहे, रक्ताचा पीएच बघायचा आहे. 7.35 ते 7.45 इतका ज्याचा पीएच आहे. बघा, पीएच काय असतो लक्षात घ्या, पीएच काय असतो, हे पॉवर ऑफ हायड्रोजन पहा, पीएच स्केल इथं दाखवलेले आहे. मी काय दाखवलेले आहे, पीएच स्केल इथं दाखवलेले आहे. पहा, पीएच स्केलचं माप किती असतं हे तुम्हाला आलं होतं पहा, 0 ते 14 पर्यंत याच्यावर खुणा असतात. किती, 0 ते 14 पर्यंत यावर खुणा असतात. पहा, जर तुम्ही काय उजवीकडून जसं जसं तुम्ही डावीकडे जाल, काय उजवीकडून जसं जसं तुम्ही डावीकडे जाल तसं जसं त्या द्रव्याचा काय होत असतो, जो काही अल्कली गुणधर्म आहे तो वाढत असतो. कोणता पहा, जो अल्कलाईन गुणधर्म आहे तो वाढत असतो आणि ऍसिडिक गुणधर्म काय कमी होत असतो. काय होत असतो, कमी होत असतो. समजा पहा, सायट्रिक ऍसिड असेल, पहा सायट्रिक ऍसिड कशात असतं, लिंबामध्ये. पहा, जे काही सायट्रिक ऍसिड असेल ते सायट्रिक ऍसिड कुठं असेल पहा, मग जर विचार केला त्या ऍसिड आहे, या ऍसिडिक मध्ये इथं कुठेतरी त्यांचं पहा काहीतरी असं 4 पॉईंट कितीतरी त्याचं पीएच आहे, अशा पद्धतीने ते इकडे असेल. पण जसं जसं आपण इकडे जाऊ, काय डाव्या साईडला जाऊ, तसं त्याचं काय अल्काईन जो काही बेसिक गुणधर्म आहे तो काय होत असतो, वाढत असलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे काही पावसाचं पाणी आहे पहा, शुद्ध पावसाचं पाणी आहे पहा, शुद्ध पावसाचं पाणीचं जे काही पीएच आहे 7 इतका त्याचा पीएच आहे. जे काही 7 आहे मध्यस्थी पायाचं काय मीडियम जे 7 आहे त्याला न्यूट्रल असं म्हणलं जातं. काय आहे ते, न्यूट्रल स्वरूपाचं ते पाणी आपल्याला बघायला मिळतं. अशा पद्धतीने जर रक्ताचा पीएच जर विचार केला तर इथं कुठतरी रक्ताचा पीएच आहे पहा 7.35 ते 7.45 किती 7.45 अशा पद्धतीने याचा आपल्याला पीएच असलेला आपल्याला बघायला मिळतो. मग कसं आहे रक्त, कसं आहे बेसिक स्वरूपाचं आहे. कसं आहे बेसिक स्वरूपाचं आहे. जे काही कार्बोनेट स्वरूपात त्याच्यामध्ये असेंद्रिय पदार्थ असतात त्याच्यामुळे ते काय बेसिक स्वरूपाचं आपल्याला बघायला मिळतं. त्यासाठी काय कार्बन डायऑक्साईड हा उपयोगाचा असतो. हा अल्कलाईन माध्यमाचं रक्त आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. हे पीएच स्केल सुद्धा लक्षात ठेवा, हे सुद्धा प्रश्न तुम्हाला सरळ सेवेला विचारून झालेला आहे, त्यामुळे हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. जर एखाद्या पदार्थाचा पीएच 3 असेल तर तो कोणता असेल, जर 3 पीएच असेल तर तो कसा आहे ऍसिडिक आहे. कसा आहे ऍसिडिक आहे. जर एखाद्याचा 10 असेल तर तो कसा आहे 7च्या
7च्या कसा 7च्या डावीकडे आहे, म्हणजे कसा आहे तो अल्कलाईन आहे, म्हणजे कसा बेसिक स्वरूपाचा आहे. आणि जर 7 pH असेल तर तो कसा असतो, 7 pH असेल तर तो ना ॲसिडिक असतो ना अल्काईन असतो, कसा असतो तो न्यूट्रल असतो. कसा असतो, न्यूट्रल असतो. एवढी गोष्ट इथं तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. त्यानंतर बघा, जर शरीरात किती लिटर रक्त असतं, हा सुद्धा क्वेश्चन एकदम साधा आणि सोपा सरळ प्रश्न तुम्हाला विचारला होता. 5 लिटर रक्त इतकं मानवाच्या शरीरामध्ये साधारणतः असतं, हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे, विशिष्ट गुरुत्व ज्याला आपण म्हणतो, किती आहे रक्ताचं, 1.035 ते 1.075 एवढं तुम्हाला ते रक्ताचं विशिष्ट गुरुत्व तुम्हाला बघायला मिळतं. हे सुद्धा तुम्हाला विचारून झालेलं आहे. मग वायूचं परिवहन करणं, पोषण तत्वाचं परिवहन करणं, टाकाऊ पदार्थांचं परिवहन करणं, त्यानंतर संरक्षण, विकर, संप्रेरक जे एन्झाईम असतील, हार्मोन्स असतील, यांच्या सगळ्यांचं जे काही आहे यांचं वहन करण्याचं काम कोण करत असतं, रक्त करत असतं. ज्या काही कॅपिलरी स्वरूपात तुम्हाला सांगितलं मी, आर्टरीज काय आहेत, व्हेन्स काय आहेत, कॅपिलरीज काय आहेत, अशा स्वरूपात त्या पेशीपर्यंतचे सगळे घटक पोहोचवण्याचं काम हे कोणाचं असतं, रक्ताचं असतं. ताप नियमन, शरीराचं जे काही तापमानाचं नियमन करण्याचं काम सुद्धा काय रक्त करत असतं. अशा पद्धतीने जो काही रक्त आहे अतिशय महत्त्वाचं जो काही घटक आहे या सर्क्युलर सिस्टीममध्ये आपल्याला आपण बघणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर बघा, जी काही लसिका संस्था आहे, कोणती आहे, लिम्फेटिक सिस्टीम ज्याला आपण म्हणतो, जी लसिका संस्था आहे ती सुद्धा बघणं गरजेचं आहे. मग नेमकं लसिका संस्था आहे ती कशी आहे, जे काही पृष्ठवंशीय सजीव आहेत त्या पृष्ठवंशीय सजीवामध्ये रक्ताभिसरण जे काही संस्था आहे, रक्ताभिसरण संस्थेमध्ये एक रंगहीन प्रथिनयुक्त जे काही द्रव असतो, लसिका द्रव जो काही असतो त्याला काय लसिका संस्थेमध्ये तो अस्तित्वात असतो, तो सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. फक्त याला अपवाद काय आहे, जी काही चेता संस्था आहे, नर्वस सिस्टीम जी काही आहे ती चेता संस्था सोडून सगळ्या संस्थांमध्ये तुम्हाला काय हा लसिका भिसरण अस्तित्व या लसिका भिसरणाचं अस्तित्व असलेलं तुम्हाला बघायला मिळतं. जी काही लसिका जो काही फ्लुइड आहे रंगहीन जो काही फ्लुइड आहे तो सगळ्या संस्थांमध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह दिसतो. फक्त त्याला अपवाद आहे, जी काही चेता संस्था आहे त्या चेता संस्थेमध्ये मात्र तुम्हाला तो दिसत नाही. मग लसिकाचं वहन करणाऱ्या ज्या वाहनामध्ये काय झडपा असतात, कशा असतात, झडपा असलेल्या आपल्याला त्या लसिका वाहिन्यामध्ये बघायला मिळतात. मग लिम्फ म्हणजे काय, लसिका, यास रक्त वजा आरबीसी किंवा रक्त अधिक WBC असं म्हणलं जातं. फक्त याच्या लसिकामध्ये काय असतं हा लक्षात घ्या, हे लक्षात घेऊ नका. मी काय सांगतो लसिकामध्ये काय फक्त WBC प्लस लसिका जो काही द्रव असतो त्याला तुम्ही काय लसिका असं म्हणलं जातं. याच्यामध्ये आरबीसीचा म्हणजे आरबीसी त्यामध्ये येत नाहीत, आरबीसीला त्यातून मायनस करावं लागतं. आरबीसी रक्तामधून मायनस केलं तर राहिलं काय फक्त आपल्या WBC आणि जे काही असेल लिम्फ म्हणजे लसिका जो काही द्रव्य असेल तो त्याला काय म्हणलं जातं आपण लसिका असं, त्याला तो लसिका द्रव्य असं म्हणलं जातं. त्यानंतर याच्यामध्ये काय फक्त आरबीसी त्यामध्ये येत नाहीत एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर रक्तद्रव्याप्रमाणेच लसिकामध्ये काय फॅब्रिनोजिन जे आहे रक्त गोठण्यासाठी ते फॅब्रिनोजिन असतं, त्याला लसिकाला काय करत असतं, ते गोठण लसिकाचं गोठण कार्य ते करत असतं. लसिका ही कार्बन डायऑक्साईड व इतर चयापचय जे काही टाकाऊ पदार्थाचं आहे ते टाकाऊ पदार्थाचं वहन करण्याचं काम जे कोणाचं असतं ते लसिका पेशींचा असलेला आपल्याला बघायला मिळतं. बघा अशा पद्धतीनं जे काही रक्त हा जो काही घटक आहे तो रक्त घटक आपण बऱ्यापैकी काय कव्हर केलेला आहे. जो काही परीक्षेच्या दृष्टीनं जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मला जिथून मिळाल्या त्या सगळ्या मी तिथून घेतलेल्या आहेत. मग NCERTचे बुक्स असतील तुमचे, त्यानंतर मार्केटमध्ये जे काही सायन्सचे छान पद्धतीचे बुक असतील त्यांच्यामधून सुद्धा मी त्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्या स्टेट बोर्ड सगळ्यात महत्त्वाचं, त्या स्टेट बोर्डमधून सुद्धा त्या गोष्टी मी इथं घेऊन तुम्हाला त्या सगळ्या समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंट स्वरूपात मला सांगा. जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा. खाली जे बेल आयकॉन बटन दिलेलं आहे, नवीन व्हिडिओ जर बघायचे असतील त्याला सुद्धा तुम्ही काय करू शकता, त्याला तुम्ही त्या बेल आयकॉनला तुम्ही क्लिक करू शकता. बघा पुढचा व्हिडिओ आपला लवकरात लवकर येणार आहे, तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा मित्रांनो. काही तुमचे सजेशन असतील ते सुद्धा कळवा, त्यावर विचार केला जाईल. तोपर्यंत जय हिंद.